धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी नियम 293 अन्वय प्रस्तावावर बोलण्यासाठी आज इथे उभा आहे. वेळ झालेला आहे 10:47 आणि मला जी वेळ आहे त्या वेळेमध्ये बोलणार आहे. जास्त वेळ घेणार नाही आहे. मी बोलणार होतो 1 तास, पण आता तुम्ही दिला वेळ तर मी बोलणार. मी आता जास्त मोठं काय भाषण करणार नाही आहे, पण बोलणं गरजेचं आहे. मी कार्यरत असलेल्या पश्चिम विभागामध्ये सहाय्यक आयुक्त जे आहेत त्यांनी एक अशी टीम बनवलेली आहे कंप्लेनर लोकांची की हे कंप्लेनर लोक जे आहेत ते तक्रारदार लोक जे आहेत हे व्यावसायिक लोक हे केस वॉर्ड चालवत आहेत की तिकडचे अधिकारी चालवत आहेत हे कळत नाही आहे. अध्यक्ष महोदय, नवीन बांधकामे चालू आहेत. ही कामे होत असताना मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरत आहे. कोणतीही कारवाई होत नाही. अध्यक्ष महाराज, निकृष्ट दर्जाचा काम, रस्त्याचे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कारण जेवढे नवीन सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनलेले आहेत त्या सगळे रस्ते जे आहेत त्याचे निकृष्ट दर्जाचे आहेत. बनवून आज 6 महिने पण झालेले नाही आहे आणि प्रत्येक रस्त्यावर चीर पडलेली आहे, खड्डे होत आहेत. त्याचे जे सिमेंट कॉन्क्रीटीकरण जे केलेले आहेत ते कॉन्क्रीट वरून निघून जातो आहे. अध्यक्ष महोदय, ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित नाले बनवलेले नाही आहे. रस्त्यावर जो पाणीचा निचरा व्हायला पाहिजे तो व्यवस्थित पाणीचा निचराही होत नाही आहे. ह्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे ह्यामध्ये सुद्धा पश्चिमचे सहाय्यक आयुक्त लिप्त आहेत. अध्यक्ष महोदय, मी कित्येक दिवसापासून गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे गुलशन नगर, बेरामबाग, जोगेश्वरी ह्या विभागाची अवस्था मी बोलत आलेलो आहे. महानगरपालिका बोलते की हा रस्ता SRAच्या माध्यमातून बिल्डर बनवणार आहे आणि बिल्डर सांगतायत की हा जो रस्ता आहे हा महानगरपालिकेचा आहे, आमचा नाही आहे. मला एक सांगा, गुलशन नगर ह्या भागामध्ये रस्त्याची जी कामं चालू आहेत ना रस्त्याचं काम होतोय, ना गटरचं काम होतोय, ना साफसफाईचं काम होतोय. नाले आणि गटरचे जे परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर कोणताही शुभ माणूस तिथून जाऊ शकत नाहीये आणि अशी आमची ह्या गुलशन नगरची अवस्था झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तुटके फुटके खराब रस्ते, कॉन्ट्रॅक्टरकडून जे पैसे घेऊन सगळी कामं चालू आहे. मी जास्त वेळ का आपला घेणार नाहीये. एक माझ्या प्रभागामध्ये अध्यक्ष महोदय मी सहाय्यक आयुक्तांबरोबर 1 वेळा नव्हे तर 2 वेळा 3 वेळा राऊंड घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळा जे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे तो त्यांना दाखवलेला आहे. मला एक सांगा, तुम्ही पूर्ण वेस्ट वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्त असताना हे कचरे जर तुम्ही बरोबर फिरल्यानंतर सुद्धा जर साफ होत नसेल, जर तिकडचे कचरा कोंडी बरोबर साफ होत नसेल तर तुम्हाला त्या पदावर राहून तुमचा अधिकार नाहीये, हा माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, जो गटारातला गाळ काढला गेला आहे आजपर्यंत, आज 6 महिने गटाराचा जो गाळ 3 महिने झाले गटाराचा गाळ काढून बाहेर पडलेला आहे. तो गाळ परत गटारात जातो. तो परत काढण्यासाठी परत काढून ठेवला परत गटारात जातो. ते उचलण्याचं काम कोण करणार आहे? सहाय्यक आयुक्तांना किती वेळा आम्ही बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काय होत नाहीये, कारण हा भ्रष्टाचारी माणूस आहे. या भ्रष्टाचारी माणसाला जो काम करतोय त्याच्याबरोबर काम करता येत नाहीये. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे कुपर रुग्णालयामध्ये औषध नाहीये, कुपर रुग्णालयामध्ये CT स्कॅन नाहीये, कुपरमध्ये MRI नाही होतो, ब्लड टेस्ट करायचा आहे बाहेर जा, हे काय चाललेलं आहे? अध्यक्ष महोदय, माझ्या इथे ओशिवरा प्रसूतिगृह आहे. ओशिवरा प्रसूतिगृह त्याचं काम चालू होऊन आज जवळपास नाही बोलता 6 वर्ष झालेले आहेत, पण काम एकदम हळूहळू चाललेलं आहे. टोपीवाला गोरेगाव आहे आणि आता माझ्या इथे कॅप्टन सुरेश सामंत रोड इथे एक प्रसूतिगृह बनवून तयार आहे. पण प्रत्येक वेळी तिथे काय बोलण्यात येतं की सामान पूर्ण आलेलं नाहीये, जनरेटर नाहीये, ऑपरेशन थिएटरमध्ये सामान नाहीये. हे सगळं सामान नसून मग कसं काम होणार आहे? सहाय्यक आयुक्तांनी हे सगळं बघितलं पाहिजे का नाही? हे भ्रष्टाचार सहाय्यक आयुक्तांचा आहे. अध्यक्ष महोदय, कांदळवन, माझ्या विभागामध्ये कांदळवन आहे, हे कांदळवन कापून लोक तिथे झोपडे बनवत येतात. हे झोपड्यामध्ये कोण बनवतोय तिथे त्यांचं लक्ष नसतो. पण ज्या कंप्लेनर आहेत ह्या कंप्लेनरने जाऊन जर सहाय्यक आयुक्तांना कोणती कंप्लेंट दिली तर 15-15, 20-20 वर्षापासून जे बनलेले घर आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, तोडण्यासाठी हा माणूस इथे पाठवतो.
अध्यक्ष महोदय, आणि अनधिकृत जे फेरीवाले आहेत माझ्या विभागामध्ये पूर्ण एरियामध्ये अनधिकृत फेरीवाले अनधिकृत काम करणारे जे रस्त्यावर आहे ते तिथे एवढे फैललेले आहेत, इतके पसरलेले आहेत की त्यांना साफ करण्यासाठी 10 वेळा बोलल्यानंतर सुद्धा हे काम होत नाहीये. अध्यक्ष महोदय, जे आपले फुटपाथ आहे त्या फुटपाथवर बसलेले आहेत, दुकानं जे आहेत दुकानाच्या बाहेर लोक बसली आहेत, त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा माणसांना चालण्यासाठी जागा नाही आहे तर जाऊ द्या, गाडी पण चालू शकत नाही, अशी आपली परिस्थिती झालेली आहे. अध्यक्ष महोदय, कचऱ्याचं साम्राज्य जे आहे, लोखंडवाला बॅकरोड तिथे तो कचऱ्याचा साम्राज्य झालेला आहे. तिथे शिशिरा बिल्डिंग आहे, त्या शिशिरा बिल्डिंगच्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे, 10 वेळा बोलून सुद्धा तो काम होत नाहीये. अध्यक्ष महोदय, हा जो आमचा सहाय्यक आयुक्त आहे हे कोणत्याही कामाचा नाहीये, हा भ्रष्ट आहे आणि ह्या भ्रष्टाला ह्या पदावरून तुम्ही निष्कासित करावा किंवा सस्पेंड करावा ही आज माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, के पश्चिम विभागामध्ये जर आपल्याला सुरळीत आणि सरळ काम करायचं असेल तर हे जे सहाय्यक आयुक्त तिथे आहेत, कमिशनर साहेबांना मी विनंती करतो, तसेच मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे जे काम मी बोललेलो आहे हे सगळी कामं लवकरात लवकर करून घ्यावं आणि हा जो भ्रष्टाचार जो चालू आहे हा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपल्या वतीने करण्यात यावे. मी बोललो होतो 5 मिनिटं बोलणार, 5 मिनिटं पूर्ण व्हायला आता 3 सेकंड बाकी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे झालेला आहे तो त्यांना दाखवलेला आहे. मला एक सांगा, तुम्ही पूर्ण के वेस्ट वार्डमध्ये सहाय्यक आयुक्त असताना हे कचरे जर तुम्ही बरोबर फिरल्यानंतर सुद्धा आयुक्त असताना हे कचरे जर तुम्ही बरोबर फिरल्यानंतर सुद्धा जर साफ होत नसेल, जर तिकडचे कचरा कोंडी बरोबर साफ होत नसेल तर तुम्हाला त्या पदावर राहून तुमचा अधिकार नाहीये, हा माझं म्हणणं आहे. अध्यक्ष महोदय, जो गटारातला गाळ काढला गेला आहे आजपर्यंत, आज 6 महिने गटाराचा जो गाळ 3 महिने झाले, गटाराचा गाळ काढून बाहेर पडलेला आहे, तो गाळ परत गटारात जातो, तो परत काढण्यासाठी परत काढून ठेवला परत गटारात जातो. ते उचलण्याचं काम कोण करणार आहे? सहाय्यक आयुक्तांना किती वेळा आम्ही बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर काय होत नाहीये, कारण हा भ्रष्टाचारी माणूस आहे. या भ्रष्टाचारी माणसाला जो काम करतोय त्याच्याबरोबर काम करता येत नाहीये. अध्यक्ष महोदय, आमच्या इथे कुपर रुग्णालयामध्ये औषध नाहीये, कुपर रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन नाहीये, कुपरमध्ये MRI नाही होतो, ब्लड टेस्ट करायचा आहे बाहेरचा, हे काय चाललेलं आहे? अध्यक्ष महोदय, माझ्या इथे ओशिवरा प्रसूतीगृह आहे, ओशिवरा प्रसूतीगृह त्याचं काम चालू होऊन आज जवळपास नाही बोलतो 6 वर्ष झालेले आहेत, पण काम एकदम हळूहळू चाललेलं आहे. टोपीवाला गोरेगाव आहे आणि आता माझ्या इथे कॅप्टन सुरेश सामंत रोड इथे एक प्रसूतीगृह बनवून तयार आहे, पण प्रत्येक वेळी तिथे काय बोलण्यात येतं की सामान पूर्ण आलेलं नाहीये, जनरेटर नाहीये, ऑपरेशन थिएटरमध्ये सामान, तिथे काय बोलण्यात येतं की सामान पूर्ण आलेलं नाहीये, जनरेटर नाहीये, ऑपरेशन थिएटरमध्ये सामान नाहीये. हे सगळे सामान नसून मग कसं काम होणार आहे? सहाय्यक आयुक्तांनी हे सगळं बघितलं पाहिजे का नाही? हे भ्रष्टाचार सहाय्यक आयुक्तांचा आहे. अध्यक्ष महोदय, कांदळवन, माझ्या विभागामध्ये कांदळवन आहे, हे कांदळवन कापून लोक तिथे झोपडे बनवत आहेत. हे झोपड्यामध्ये कोण बनवतोय तिथे त्यांचं लक्ष नसतो, पण ज्या कंप्लेनर आहेत ह्या कंप्लेनरने जाऊन जर सहाय्यक आयुक्तांना कोणती कंप्लेंट दिली तर 15-15, 20-20 वर्षापासून जे बनलेले घर आहेत त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी, तोडण्यासाठी हा माणूस तिथे पाठवतो. अध्यक्ष महोदय, आणि अनधिकृत जे फेरीवाले आहेत माझ्या विभागामध्ये पूर्ण एरियामध्ये अनधिकृत फेरीवाले अनधिकृत काम करणारे जे रस्त्यावर आहे ते तिथे एवढे फैललेले आहेत, इतके पसरलेले आहेत की त्यांना साफ करण्यासाठी 10 वेळा बोलल्यानंतर सुद्धा हे काम होत नाहीये. अध्यक्ष महोदय, जे आपले फुटपाथ आहे त्या फुटपाथवर बसलेले आहेत, दुकानं जे आहेत दुकानाच्या बाहेर लोक बसली आहेत, त्याच्यानंतर आणखीन एक दुसरा माणसांना चालण्यासाठी जागा नाही आहे तर जाऊ द्या, गाडी पण चालू शकत नाही, अशी आपली परिस्थिती झालेली आहे. अध्यक्ष महोदय, कचऱ्याचं साम्राज्य जे आहे, लोखंडवाला बॅकरोड तिथे तो कचऱ्याचा साम्राज्य झालेला आहे. तिथे शिशिरा बिल्डिंग आहे, त्या शिशिरा बिल्डिंगच्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे, 10 वेळा बोलून सुद्धा तो काम होत नाहीये. अध्यक्ष महोदय, हा जो आमचा कॉन्क्रीट वरून निघून जातो आहे, अध्यक्ष महोदय, ज्या कॉन्ट्रॅक्टरने कामं केलेली आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने व्यवस्थित नाले बनवलेले नाहीये, रस्त्यावर जो पाणीचा निचरा व्हायला पाहिजे तो व्यवस्थित पाणीचा निचराही होत नाहीये.
ह्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे यामध्ये सुद्धा के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त लिप्त आहेत. अध्यक्ष महोदय, मी कित्येक दिवसापासून गेल्या 6 महिन्यापासून जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलेलो आहे, गुलशन नगर, बेरामबाग, जोगेश्वरी ह्या विभागाची अवस्था मी बोलत आलेलो आहे. महानगरपालिका बोलते की हा रस्ता SRAच्या माध्यमातून बिल्डर बनवणार आहे आणि बिल्डर सांगतायत की हा जो रस्ता आहे हा महानगरपालिकेचा आहे, आमचा नाहीये. मला एक सांगा, गुलशन नगर ह्या भागामध्ये रस्त्याची जी कामं चालू आहेत, ना रस्त्याचं काम होतोय, ना गटरचं काम होतोय, ना साफसफाईचं काम होतोय. नाले आणि गटरचे जे परिस्थिती आहे ते बघितल्यानंतर कोणताही शुभ माणूस तिथून जाऊ शकत नाहीये आणि अशी आमची हे गुलशन नगरची अवस्था झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तुटके फुटके खराब रस्ते, कॉन्ट्रॅक्टर कडूनचे पैसे घेऊन सगळी कामं चालू आहे. मी जास्त वेळ का आपला घेणार नाहीये. एक माझ्या प्रभागामध्ये अध्यक्ष महोदय, मी सहाय्यक आयुक्तांबरोबर 1 वेळा नव्हे तर 2 वेळा 3 वेळा राऊंड घेतलेला आहे आणि प्रत्येक वेळा जे कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे तो त्यांना दाखवलेला आहे. मला कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे, तिथे शिशिरा बिल्डिंग आहे, त्या शिशिरा बिल्डिंगच्या समोर एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे. 10 वेळा बोलून सुद्धा तो काम होत नाहीये. अध्यक्ष महोदय, हा जो आमचा सहाय्यक आयुक्त आहे हे कोणत्याही कामाचा नाहीये, हा भ्रष्ट आहे आणि ह्या भ्रष्टाला ह्या पदावरून तुम्ही निष्कासित करावा किंवा सस्पेंड करावा ही आज माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, के पश्चिम विभागामध्ये जर आपल्याला सुरळीत आणि सरळ काम करायचं असेल तर हे जे सहाय्यक आयुक्त तिथे आहेत, कमिशनर साहेबांना मी विनंती करतो, तसेच मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो की त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे जे काम मी बोललेलो आहे हे सगळी कामं लवकरात लवकर करून घ्यावं आणि हा जो भ्रष्टाचार जो चालू आहे हा भ्रष्टाचार थांबवण्याचं काम अध्यक्ष महोदय आपल्या वतीने करण्यात यावे. मी बोललो होतो 5 मिनिटं बोलणार, 5 मिनिटं पूर्ण व्हायला आता 3 सेकंद बाकी आहे. धन्यवाद. जय हिंद.